मला तो दिवस आठवतो अजून. 15 मार्च 2020 दुपारी 3 वाजले होते. एक फोन आला, पायाखालची जमीन सरकली. ज्या काकू डे केअर सेंटर चालवतात ना त्यांचा फोन आला. ते म्हणले सर उद्यापासून डे केअर बंद. म्हटलं काकू वेडबीड लागलाय तुम्हाला? म्हटलं आता आमची मुलं आम्हीच वाढवायची? म्हटलं हे डील नव्हतं झालं आमचं. मी मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये फोन केला, म्हटलं मुलं परत घ्यायची स्कीम आहे का काही? तेवढा नाही, तुमच्या बापाने पण 30 वर्षापूर्वी फोन केला होता. म्हटलं ठीक आहे. सिकंड खूप प्रॉब्लेम ना. आम्हाला हवाच नव्हती, काय करायचं. आम्ही सकाळी 9 वाजता सोडायचो मुलांना तिकडे, रात्री लक्षात राहिलं तर 9 वाजता परत घेऊन यायचो. या मधल्या वेळेत काय करायचं मुलांबरोबर माहितीच नाही. मी दुसऱ्या दिवशी त्या काकूनं परत फोन केला, म्हटलं काकू दुपारी झोपवतं कसं मुलांना? तिचं उत्तर ऐकून मी उडालो. म्हटलं काकू आर यू शुअर? कॉफ सिरप? पण त्या दिवशी जी झोपली आहेत ना माझी मुलं, 16 तास झाले उठतच नव्हती. मी दुसऱ्या दिवशी परत फोन केला, म्हटलं काकू मुलं उठत नाहीयेत. ती म्हणली किती दिलं? म्हटलं 30 ml. मला काय माहिती, मला वाटलं स्मॉल.